नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी तुमचं यंग तरंग या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते। मी मनु उर्फ मनीषा। माझ्या काही फ्रेंड्सने एक व्हिडिओ बनवला आहे, चला तर आपण तो बघूया। ही गोष्ट आहे शाळेतून निवृत्त झालेल्या रवी सरांची आणि त्यांच्या विद्यार्थ्यांची। एके दिवशी संध्याकाळी शाळा सुटल्यावर अमित, सिया, सॅम आणि प्रियाने आपल्या आवडत्या रवी सरांना भेटायचं ठरवलं। संध्याकाळी ठीक 6 वाजता सगळे रवी सरांच्या घरी पोहोचले। आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना पाहून सरांना खूप बरं वाटलं। सगळ्यांनी अभ्यास उत्तम चालल्याचं सरांना सांगितलं। सरांनी पुढील प्रश्न विचारला, मुलांनो काय सुरू आहे नवं? सर, माझ्या बाबांनी मला नवा मोबाईल विकत घेऊन दिलाय, सॅमच्या मोबाईल पेक्षाही उत्तम। माझ्या भावानी लंडनहून माझ्यासाठी नवा आयपॅड आणलाय, मस्त आहे सर। मी माझ्या डॅडनं सांगितलंय यावेळी सुट्ट्यांमध्ये मला युरोप टूरला जायचं। सर, मी तर घरी सांगूनच टाकलंय, कॉलेजला जाण्यापूर्वी मला नवा लॅपटॉप हवाच। मुलांची उत्तरं ऐकून स्मिता हास्य करत सर किचनकडे गेले। घरकाम करणाऱ्या रामूसोबत सर बाहेर आले तर त्यांच्या हातात एक कॉफीचा ट्रे होता। रामूने ट्रे टेबलवर ठेवला, तसे चौघेही ट्रे मधल्या कपांकडे बघू लागले, कारण ट्रे मधला प्रत्येक कप आकार आणि रचनेने वेगवेगळा होता। गप्पा गोष्टी सुरू झाल्या आणि प्रत्येकाने आपापल्या कपातली कॉफी संपवली। आपला कप घेत सर म्हणाले, आता तुम्ही काय केलं माहितीये का मुलांना? अमित म्हणाला, सोपं आहे सर, कॉफी प्यायला कप उचलले। त्यावर सर म्हणाले, ते तर बरोबर आहे, परंतु कॉफी प्यायला तुम्ही सगळ्यांनी सुंदर आकर्षक कप उचलले आणि हा साधा कप ट्रे मध्ये राहिला। आणि तुम्ही असं केलं कारण तुम्हाला चांगल्या कपात कॉफी प्यायची म्हणून। पण कप उचलताना तुम्ही हे विसरलात की कॉफीसाठी तुम्ही कप उचलले, कपासाठी तुम्ही कॉफी प्यायला नाहीत। मुलांचा गोंधळ उडाला। सर पुन्हा समजावू लागले, मुलांनो याचा अर्थ कप नाही, कॉफी महत्वाची आहे। मुलांनो, तुमच्या लॅपटॉप, आयपॅड, युरोपच्या टूर या सगळ्या गोष्टी ऐकून मला असं वाटलं की तुम्हाला अजून कळत नाहीये आयुष्यात महत्वाचं काय आहे। सरांचं बोलणं सगळे गंभीरपणे ऐकत होते। एवढ्यात सिया बोलली, पण सर, मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड, युरोप टूर हे सुद्धा महत्वाचं नाही का? बरोबर आहे सर, या गोष्टींशिवाय आमचं आयुष्य निरस होऊन जाईल। मुलांनो, मी तुम्हाला हेच समजावण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून तर तुमच्या हातात ते कप आहेत ज्याचा रंग, आकार, रचना तुम्हाला आवडली आहे। पण कप उचलताना तुमच्या हे लक्षात नाही आलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कपातली कॉफी आहे। आयुष्याचा विचार कराल तर तुमच्या लक्षात येईल की कॉफी म्हणजे तुमचे पालक, मित्रमंडळी, तुमचे नातेसंबंध आहेत। आणि कॉफीचा कप म्हणजे मोबाईल, आयपॅड, युरोप टूर, तुमचा लॅपटॉप म्हणजे भौतिक साधनं आहेत। एव्हाना सरांचं म्हणणं मुलांच्या लक्षात येऊ लागलं होतं। त्यांना एवढं कळलं की आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुदृढ नातेसंबंध आहेत आणि इतर भौतिक गोष्टी त्या नातेसंबंधांना अधिक सुदृढ बनवण्यासाठीची माध्यम आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटलं? वेट, आज आपल्याकडे जे पाहुणे आले आहेत आपण त्यांना विचारूया। मी वृषाली आठले, प्रॅक्टिसिंग सायकोलॉजिस्ट आणि करिअर काउन्सिलर। तुमच्यासारख्या तुमच्या वयातल्या मुलांच्या बरोबर मी नियमित काम करते आणि हा व्हिडिओ बघून मला लक्षात आलं की आजचा विषय आपला खूप सुंदर रंगणार आहे की आपण काय निवडायला हवं। येतंय लक्षात तुम्हा मुलांच्या की आपण कॉफीचा मग बघून कप उचलला का, तो मग उचलला का, की आपण कॉफी कशी आहे हे बघून उचललं? तर महत्त्व कॉफीला द्यायला हवं, महत्त्व आयुष्यामध्ये कंटेंटला द्यायला हवं। नमस्कार, माझं नाव शीतल कुमावत, मी महात्मा गांधी विद्या मंदिर या शाळेत शिक्षिका आहे। या ठिकाणी आता आपल्याला एक सुंदर व्हिडिओ पाहायला मिळाला। जसं ऋषालीताई म्हणाले की कॉफीला महत्त्व द्यायचं का कपाला महत्त्व द्यायचं, मी सुद्धा हेच म्हणेन की जे क्षेत्र तुम्ही निवडणार आहात ते नेमकं कोणतं क्षेत्र तुम्हाला निवडायचं आणि आपण कशाला ह्याच्यात महत्त्व द्यायचे हे आपण प्रत्येकाने हे जाणलं पाहिजे। तुम्हाला काही प्रश्न आहेत का? जगात राहणाऱ्या प्रत्येक मनुष्याला आवड निवड असते, पण ती आपल्यासाठी योग्य की अयोग्य ह्याची पारख आपण कशी करू शकतो? बेटा, आपल्याला आवड निवड असते हे अगदी बरोबर आहे, पण एखादी आवड आपली योग्य का अयोग्य हे निवडताना कुठली आवड आहे याच्यावरती ते अवलंबून आहे।
आलं लक्षात? तर तुला स्पेसिफिक कुठल्या आवडीविषयी बोलायचं आहे का? सिंगिंग. पण म्हणजे तुला म्युझिक आणि त्याच्यासमोर दुसरं कुठलं ऑप्शन आहे का तुझ्या मनामध्ये, की तुला म्युझिकमध्ये आवड आहे, तुला सिंगिंगमध्ये करिअर करायचंय आणि दुसरं काही क्षेत्र तुझ्या डोळ्यासमोर आहे का? मला IAS ऑफिसर. IAS ऑफिसर हे अतिशय मोठं स्वप्न आहे. त्याच्यासाठी तयारी करण्याचं सिस्टमॅटिक गायडन्स आमच्यासारखे काउन्सिलर्स करत असतात. IAS ऑफिसर होताना आपल्याला तुझा छंद म्हणून तू सिंगिंग नक्कीच जोपासू शकतेस. एखादं करिअर आपण जेव्हा निवडतो, करिअरसाठी एखादा पर्याय आपण जेव्हा निवडतो, तेव्हा त्याच्याबरोबर त्याच्या अनुषंगाने त्याला सुटेबल असं कुठलंही छंद वर्ग तुम्ही जोपासू शकता, तुमच्या स्किल्स एबिलिटीज डेव्हलप करू शकता किंवा स्वतंत्रपणे सिंगिंग हा छंद म्हणून तू नक्कीच जोपासू शकतेस. सध्याचं युग हे आधुनिक युग आहे, म्हणजे स्पर्धेचं युग आहे. तर आमच्यासारख्या मुलांनी अभ्यासाला जास्त महत्त्व द्यायचं की खेळाला? दोन्हीलाही सारखंच महत्त्व द्यायला पाहिजे असं मी म्हणेन. त्याच्याशिवाय ह्युमन डेव्हलपमेंट शक्य होत नाही. कारण अभ्यास तर करायलाच पाहिजे, ती तुमची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे. पण अभ्यासाचा ताण हलका होण्यासाठी किंवा शारीरिक फिटनेससाठी तुम्ही खेळण्यालाही महत्त्व द्यायला पाहिजे. सर्वांगीण विकास तेव्हाच होऊ शकतो. पण दोन्हीचा बॅलन्स करणं महत्त्वाचं आहे. तू असं विचारतोस का, जेवणामध्ये एखादं संपूर्ण ताट समोर आल्यानंतर मग आता मी पोळी खाऊ की भात खाऊ असा विचारून थांबतोस का? दोन्हीची चव बघतोस, दोन्हीमध्ये कसं बॅलन्स करायचं तुला कळतं की नाही? तसंच आपल्या आयुष्यामध्ये डेव्हलपमेंटसाठी दोन्ही गोष्टी करायच्या. योग्य गोष्टीला योग्य वेळी योग्य महत्त्व देणं आणि पुरेसा वेळ देणं याच्याकडे लक्ष ठेवायचं. मला सांगायचं वाटतं, मगाशी या मुलींनी छान प्रश्न केला की तिला संगीताचा आवड आहे, संगीताची. ज्यावेळेला माझ्यासोबत आम्ही विद्यार्थी बघतो, त्यावेळेला बरेच असे विद्यार्थी असतात की त्यांना वेगवेगळ्या छंद त्यांना आवडीचे असतात त्यांच्या. कोणाचं संगीत, कोणाचं नृत्य, कोणी चित्रकला आवडते. पण काय होतं, ज्यावेळेला आम्ही बघतो ते मुलं 1-2 वर्ष करतात, 1-2 वर्ष त्याचा सराव सुद्धा करतात, पण नंतर ते सोडून देतात. तर हे चुकीचं आहे की तुम्हाला तो छंद आहे ना, संगीताचा छंद आहे, तर तो त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे, त्याचा सराव झाला पाहिजे. कारण पुढील आयुष्यात सुद्धा ज्या वेळेला तुम्हाला रिकामा वेळ असतो त्यावेळेला तुम्हाला नक्कीच तुमचा हा छंद उपयोगी पडतो. आजकालच्या परिवारांमध्ये आईवडिलांना असं वाटतं की आपण हॉबीजला वेगळं ठेवावं आणि आपलं करिअर वेगळं. तर हे चांगलं आहे की वाईट? मला असं वाटतं वेगळं ठेवावं असं जेव्हा आई वडील म्हणतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक भीती असते की तुम्ही एखादं तुमची हॉबी याच्या नादाला लागून अभ्यास कराल की नाही अशी त्यांना भीती वाटत असते. पण वेगळं ठेवण्याची आवश्यकता आहे असं मला नाही वाटत. दोन्हीही पॅरलली चालू ठेवणं सगळ्यात जास्त योग्य. कारण कुठलीही हॉबी सांभाळता मानवी ब्रेनची आपल्याकडे ज्या ज्या एबिलिटीज निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत त्याला आपण कॉग्नेटिव्ह एबिलिटीज म्हणतो, त्या अतिशय उत्तम डेव्हलप होतात इव्हन छंदाची जोपासना करून. एखादा मुलगा आहे, त्याला संगीताची आवड आहे, पण त्याची घरची परिस्थिती बिकट आहे आणि जर त्याने डॉक्टरी केली तर त्याला पैसे जास्त मिळतील. मग त्याने संगीताची आवड जोपासावी, त्या क्षेत्रात काम करावं की डॉक्टरी करावी? डॉक्टरी केल्यानंतर पैसे चांगले मिळणार आहेत असं जेव्हा वाटतं तेव्हा डॉक्टर होण्यासाठी पण पैसे खूप द्यावे लागतात. आज आईवडिलांची आर्थिक परिस्थिती ती आहे की नाही याचं आम्हाला काउन्सिलर म्हणून याचंही भान ठेवावं लागतं. त्याच्यामुळे संगीतामध्ये पैसा नाही आहे आणि डॉक्टर झाल्यानंतरच खूप आहे असं काही नाही आहे. एखादा नवीन डॉक्टर तुम्हाला असाही दिसतो शहरामध्ये की तो डॉक्टर आहे पण त्याला स्वतःची प्रॅक्टिस एस्टॅब्लिश करता येत नाहीये मनासारखी. आलं लक्षात? त्याच्यामुळे त्याची कमाई तितकी चांगली नाहीये असंही होऊ शकतं. आणि संगीतकार तर तुम्हाला मोठे मोठे माहीतच आहेत की ज्यांनी खूप यश मिळवलं, त्या यशापाठोपाठ त्यांच्याकडे पैसा आला. त्याच्यामुळे कुठल्या क्षेत्रात करिअर केल्यानंतर पैसा जास्ती मिळेल असा विचार न करता आपल्याला ते क्षेत्र तिथे काम करायला मजा येते ना, मला आनंद मिळतोय ना, याच्यावरती फोकस करावा, ते जास्ती बरं. मग तुम्ही उत्तम पारंगत झालात, डॉक्टर असो किंवा संगीतकार असो, पैसा हा आपोआप त्याच्या मागे येतो. छंद तुम्ही म्हणता छंद हा एक माध्यम, आपल्या आवडीचं माध्यम आहे. की विद्यार्थी काय करतात की त्यांना एखादा छंद आहे, आता हाच म्हणाले की संगीत निवडायचं का आम्ही डॉक्टरी करायची. तर मला असं वाटतं आईवडिलांच्या दृष्टीने त्यांचं मत बरोबर आहे आणि तुझ्या दृष्टीने तुझं मत बरोबर आहे. जर दोन्ही गोष्टी एकाच वेळेला जर केल्या तर त्यासुद्धा उत्तम प्रकारे होऊ शकतात.
कारण एक तर आईवडिलांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, तुमची तेवढी कपॅसिटी असेल डॉक्टर होण्याची, तुम्ही डॉक्टर होऊ शकता, आणि एकीकडे तुमचा जो संगीताचा छंद आहे तो सुद्धा तुम्ही जोपासू शकतात. आणि इतरांना ज्ञान ज्या वेळेला आपण देतो, आपल्याकडे असलेलं जे इतरांना देतो त्यात एक खरा आनंद सुद्धा आपल्याला मिळतो. माझा मुलगा आहे, त्याला अभ्यासाच्या ऐवजी खेळामध्ये जास्त इंटरेस्ट आहे मॅडम. म्हणजे काय करावं ते कळत नाही आम्हाला, की खेळाला महत्त्व द्यायचं की अभ्यासाला. मला वाटतं खेळाला महत्त्व द्यायचं का नाही असा प्रश्न पडू देऊ नका स्वतःला. त्याला खेळ खेळू द्या. खेळामध्ये करिअर अजूनही आपल्याकडे तितकं डेव्हलप झालेलं नाहीये की एखादं उत्तम मार्गदर्शन त्याला मिळू शकेल. पण अभ्यास करत नसण्याची माझ्या मते कारणं जी आहेत ती शोधून काढा. फक्त खेळात इंटरेस्ट आहे म्हणून अभ्यास करत नाही मूल असं नसतं. कधी कधी त्याला अभ्यास करायला तो सक्षम नसतो, त्याला समजत नसतं आपल्याला जे शिक्षक शिकवतात. तर आजकाल खूप चांगल्या सुविधा आहेत, वेगवेगळ्या टेस्ट करून, त्याला सायकोमेट्रिक टेस्ट आपण म्हणतो, त्या करून त्या मुलाच्या सगळ्या क्षमता म्हणजे त्याचं इंटेलिजन्स आपण बघू शकतो, त्याचं ॲप्टिट्यूड कुठे आहे बघू शकतो. त्यानुसार मग आम्ही पालकांना मार्गदर्शन करतो. मॅम, आत्ता तुम्ही ॲप्टिट्यूड टेस्टिंगचा उल्लेख केलात, तर एक्झॅक्ट राईट वय असं कोणतं की जेव्हा ॲप्टिट्यूड टेस्टिंग करावं, योग्य वय कोणतं त्यासाठी? सायंटिफिकली तुम्ही 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्ट करावा असा नियम आहे. सायकोलॉजिकल टेस्ट असं आपण त्याला म्हणतो किंवा सायकोमेट्रिक टेस्ट म्हणतो. त्याच्यामध्ये निदान 14 वर्ष वय पूर्ण व्हावं, म्हणजे ज्युनियर KG पासून 14 वर्षापर्यंत योग्य तितकी डेव्हलपमेंट झालेली असते. त्याच्यामुळे त्याच्यानंतर गोंधळ न राहता चांगल्या पद्धतीने आपल्याला रिपोर्ट्स मिळतात. माझी मुलगी आता 12वीला आहे, पण ज्या वेळेला तिने 10वीची परीक्षा दिली, परीक्षा दिल्यानंतर ज्या दिवशी रिझल्ट लागला तेव्हा सुद्धा ती आणि आम्ही पालक आम्ही सुद्धा एकदम आम्हाला कळत नव्हतं की हिनी कोणते योग्य निवड करावी, कोणत्या क्षेत्रात जावं. मग त्यावेळेला मुलुंडला आमच्याकडे तक्षशिला अकॅडमी म्हणून आहे, त्या बाबतीत आम्ही ऐकलेलं होतं की मुलांच्या टेस्ट वगैरे केल्या जातात. मग आम्ही विचार केला की रिझल्ट लागला आणि त्या दिवशी आम्ही दोघी तिकडे गेलो आणि त्या ठिकाणी तिला वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट त्यांनी देऊ केल्या. तिने टेस्ट दिल्या आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला तिकडे रिझल्ट तिकडेच सांगितला की तुमच्या मुलीला 2 ऑप्शन आहेत, एक इंजिनिअरिंग नाहीतर मग BMS. आणि तिने सायन्स साईड घेतलेली होती 12वीला, 11वी-12वी तिने सायन्स बंद केलं कारण तिला मित्रमैत्रिणी, कारण हे वय जे असतं ना ते मित्रमैत्रिणींचं जास्ती मुलं ऐकतात आईवडिलांपेक्षा. आम्ही तिला कुठलाही फोर्स केलेला नव्हता की तू आर्ट्स घे, कॉमर्स घे, तुला जे आवडेल ते तू घे. पण नंतर तिचा विचार बदलला ज्यावेळेला ह्या टेस्ट आम्ही केल्या त्यानंतर, की त्यांनी पण सांगितलं की तिने जर BMS केलं तर तिला पुढील ह्याच्यात चांगलं करिअर करता येईल, त्याला वाव चांगला आहे. त्याच्यामुळे तिने ते जास्ती निवडावं आणि दुय्यमसह आम्ही इंजिनिअरिंगला देतो. आणि त्यावेळेला तिला खरोखरच तिलासुद्धा एक प्रकारचं मार्गदर्शन मिळालं, हेल्पिंग मिळालं की तिने त्यावेळेला BMS करायचा हाच विचार तिने मनाशी घेतला आणि आता एकदम ती त्या क्षेत्रात खूप छान प्रकारे प्रगती करत आहे. मला असं वाटतं की मुलांना समजुती द्यावी की छंद म्हणजे काय. त्यांना असं वाटतं की एकदा मी लँडस्केप चांगलं केलं आहे, मी एखादं चांगलं चित्र केलं आहे तर माझी चित्रकला ही माझी हॉबी आहे. पण पुढे जाऊन त्या ह्या वस्तूला समजून शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे त्यांना स्केच सांगितलं तर स्केच करता येत नाही. तर त्यांना कशी समजुती द्यावी की ही तुमचं छंद नाही, तुमचं फक्त तात्पुरतं आकर्षण आहे. कारण की नंतर जाऊन ते ह्या वस्तूला पुढे घेऊ शकत नाही. आणि आम्ही जेव्हा सांगतो की नाही तुमची चित्रकला ही तुमची रुची नाही आहे, तुमचं छंद नाही आहे, तर मग ते हट्टीपणावर येतात. ते म्हणतात की नाही आम्हाला हेच करायचं आहे, आम्हाला डॉक्टर नाही बनवायचं. तर मग हे समजुती कशी द्यायची त्यांना? मुलांना कुठलीही समज देण्यापूर्वी पालकांनी खरंच स्वतः समजून घेणं आवश्यक आहे. कारण एखादा छंद पुढे नेता आला नाही याचा अर्थ त्यावेळेला तो छंद नाही असं मला नाही वाटत. त्यांच्या तेवढ्यापुरता तो जो इंटरेस्ट असतो तो सुद्धा महत्त्वाचा असतो. कारण त्याच्यामध्ये कुठलं ना कुठलं त्यांचं व्यक्तिमत्वामध्ये कॅथार्सिस होणं, काहीतरी मॅनिफेस्ट होत असतं, कुठल्या तरी भावना त्यावेळेला मॅनिफेस्ट होत असतात. त्याच्यामुळे पुढे तो एखादी गोष्ट करू शकेल की नाही याचा विचार खूप लहानपणी करू नका. कारण त्यांनी काय होणार, सगळं करण्यामुळे जी डेव्हलपमेंट होणार असते ती आपोआपच रोखली जाते. तर तसं नको व्हायला. जसं आपण ॲप्टिट्यूड टेस्ट करतो, मुलांना असं वाटतं की त्यांना डॉक्टर व्हायचं आहे. पण जेव्हा आपण ॲप्टिट्यूड टेस्ट करतो तेव्हा असं रिझल्ट येतो की नाही ते BMS मध्ये चांगलं करतील. तसंच जी शिक्षिका असते किंवा पालक असतात त्यांना त्यांचं मुलांचा स्वभाव, त्यांची रुची, म्हणजे ते कसं उत्तर देऊ शकता, कोणता विषयी ते चांगला अभ्यास करू शकता, त्याची निवड आपण करतो आणि आपल्या मुलांसाठी आपण चांगलं योग्य निवड करतो. तरी पण
जेव्हा आपण हे मुलांना समोरासमोर सांगायचं असतं, बाळ तुला करायचं आहे चित्रकला कर, पण त्याआधी तू हे पण बघ, ते विकल्प कसं ठेवायचे त्यांच्यासमोर. त्यांना दोन्हीमधला फरक समजावून सांगणं गरजेचं आहे. आणि त्याही आधी मला असं वाटतं की त्यांना तो आधार देणं, त्यांना मी तुमच्या सपोर्टिव्ह सिस्टममधला एक भाग आहे हे पोचतं करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादी शिक्षिका जर माझी असेल, टीचर असेल, तर मला तो कॉन्फिडन्स असायला पाहिजे की मला ही टीचर मिसगाईड करणार नाही. म्हणून त्यांना हे सगळं सांगायचं की बेटा आत्ता मी तुला नाही म्हणते, हेही मी तात्पुरतं नाही म्हणते, आत्ता तुला याच्यावर नाही अमुक दुसऱ्या गोष्टीवर फोकस करणं गरजेचं आहे. पण एकदा का तू मोठा झालास की आपण तुझं ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेऊ. आणि जर तुला तुझ्या एक्सपर्ट्सनी, जर तुला काउन्सिलरनी सांगितलं की तू डॉक्टर नको होस, तुला अमुक एखादं जो तुझा छंद आहे तोच तू करिअर म्हणून कर, तर त्यावेळेला त्याला सायंटिफिक बेस असतो. पण निदान त्या मुलाला हे तरी कळू द्या की हे सगळं मला शिक्षक आणि माझे आई वडील अलाव करतील. त्यांच्या मनातली भीती काढून टाका की आता माझ्यावर काहीतरी लादलं तर जाणार नाही ना, ही भीती मुलांना वाटते म्हणून ते ऐकत नाहीत. पण त्यांना जर कळलं की या सगळ्या दोन गोष्टींमध्ये निवड करण्याचं अल्टिमेट स्वातंत्र्य माझं आहे, हे जर त्यांना कळलं तर ते नक्कीच तुम्हाला सहकार्य देतील. माझी 2 वर्षाची मुलगी आहे. 6 महिन्यांनी आम्ही वेगवेगळे छंदांचे क्लास लावतो. म्हणजे आमचं ड्रॉइंग झालंय, 6 महिने ड्रॉइंग केलं, 6 महिने आम्ही नृत्य केलं, 6 महिने आम्ही स्केटिंग केलं. माझी मुलगी दर 6 महिन्यांनी मला म्हणते की आई मला आता हे नाही करायचं आहे, यात काही मला इंटरेस्ट नाही आहे, आता मला हे करायचं आहे. यावेळी पालक म्हणून मी कोणती भूमिका घ्यावी, मी ती जे सांगते तो क्लास मी नक्कीच लावते तिला. मग तो ड्रॉइंग असू दे, अबाकस असू दे, म्हणजे इतर कुठलेही क्लास ती सांगते की मला यात जायचं आहे, पण तिचा इंटरेस्ट हा 6 महिन्याच्या वरती राहत नाही. आता मी कन्फ्यूज आहे की छंद म्हणून तिचा नक्की छंद म्हणून तिने कोणता जपावा. मी तिला सगळ्याच क्षेत्रामध्ये पाठवते. तर माझा जर तुम्हाला असा प्रश्न आहे की पालक म्हणून मी कोणती भूमिका घ्यावी. पालकाची भूमिका कुठली असावी याचं दडपण घेणं तुम्ही आधी सोडून द्या. आपलं पाल्य, आपला मुलगा मुलगी जो काही छंद करतायत, ज्याच्यात भाग घेत आहेत, तिथे त्यांना तो घेऊ द्या. तिथे प्रत्येक गोष्टीचं एक्सपोजर त्यांना मिळाल्याशिवाय त्यांना ठरवता येणारच नाहीये. त्याच्यामुळे त्यांना जरी आपल्याला असं वाटलं मुलं आपली धडसोड करतात तरी धडसोड करू दे, त्यांनी कुठलंही नुकसान होत नाही. अल्टिमेटली एखादं वय असं येतं की 14 वर्षाचं, एखाद्याला 16व्या वर्षी, एखाद्याला 20व्या वर्षी कळेल की मी आत्तापर्यंत ह्या गोष्टी केलेल्या अनावश्यक होत्या, पण अमुक एखादी गोष्ट अशी आहे की इथे मी नक्कीच पुढे जाऊ शकतो आणि उत्तम करू शकतो. मग तो त्याचा छंद म्हणून आपोआपच तो जवळ करत जातो. सायकोलॉजी हा ऑप्शन निवडायचा होता तेव्हा मला असं झालं होतं की सोशल वर्क करावं की सायकोलॉजी निवडावं. अशा वेळेला म्हणजे हे असे प्रश्न बऱ्याच वेळेला मुलांना पडतात. मग तेव्हा नेमकं काय करावं. मला असं वाटतं की इथे तुम्ही ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेणं हे सगळ्यात चांगलं. पण तरी सुद्धा ॲप्टिट्यूड केल्यानंतर एखादा काउन्सिलर म्हणून मी असं म्हणेन की एखाद्या व्यक्तीला, म्हणजे जसं हिने आत्ता उदाहरण दिलं की सायकोलॉजी, मानसशास्त्राचाही अभ्यास करावासा वाटतोय आणि समाजकार्यही करावंसं वाटतंय, कुठेतरी ही दोन्ही क्षेत्र पाडलेली जाणारी आहेत, कामाचं स्वरूप साधारण सारखं आहे. अशा वेळेला थोडंसं खोलात जाऊन विचार करायचा की समाजकार्य करताना मला समाजामधल्या काही निगेटिव्ह गोष्टींचा अनुभव सतत घ्यावा लागेल. प्रत्यक्ष झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन कामं करणं किंवा मतिमंद मुलांसाठी कामं करणं, मग त्यावेळेला इतका त्रास होतो त्या गोष्टीचा की समाजाची ही निगेटिव्ह साईड आहे, हे सगळं नकोसं वाटतं. आणि मग लक्षात येतं की हे काही सोपं नाही. म्हणजे समाजकार्य हे तळागाळात जाऊन समाजात मिसळून करावं लागतं. आणि सायकोलॉजिस्टकडे मात्र आपण एका क्लिनिकल सेटअपमध्ये आहोत आणि लोक तुमच्याकडे तुमचे प्रश्न घेऊन येतात, तेव्हा ही नकारात्मक गोष्टी समोर येतातच. पण दोन्हीच्या स्वरूपामध्ये फरक आहे. त्याच्यामुळे मला एक मानसिकता, लोकांची मानसिक डेव्हलपमेंट याच्यावरती फोकस, म्हणजे ॲज अन इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणून फोकस करायला आवडेल की समाजामध्ये प्रत्यक्ष जाऊन एखाद्या ग्रुपवरती मला काम करायला आवडेल, अशा पद्धतीने विचार करून तो निर्णय घेणं सोपं जातं. ही गोष्ट आहे नीरज आणि राहुल या 2 भावांची. दोघे भाऊ आपापल्या कुटुंबासह राहत होते. सगळ्यांशी चांगुलपणाने वागणारा नीरज एक यशस्वी व्यापारी होता. परंतु नीरजचा लहान भाऊ असलेला राहुल व्यसनाधीन होता. तो दिवसभर दारू प्यायचा आणि दररोज घरात भांडण करायचा. जवळचे नातलग खूप समजावत, पण राहुलवर त्याचा काहीच परिणाम होत नसे. शेजारी पाजारीही त्याच्या रोजच्या तमाशाने वैतागले होते. एके दिवशी इमारतीच्या सेक्रेटरींनी दोघा भावांना भेटायला बोलवले. दोघेही सेक्रेटरींच्या घरी वेळेवर पोहोचले. त्या दोघांना बसायला सांगून सेक्रेटरी त्यांना म्हणाले, तुम्ही दोघं एकाच घरातली मुलं आहात, परंतु तुमच्या दोघात जमीन आसमानाचं अंतर आहे.
मी राहुलला आधी विचारतो, राहुल तू रोज दारूच्या नशेत बायको मुलांना मारहाण करतोस, त्यांच्याबरोबर आम्हालाही त्रास देतोस. आपल्या मोठ्या भावासारखं शांततेत आनंदानं राहावंसं वाटत नाही का तुला? असं का करतोस तू? सेक्रेटरीचं बोलणं ऐकून राहुल बोलू लागला, अहो हे सगळं माझ्या वडिलांकडून आलंय, त्यात माझा काय दोष? आमचे वडील हेच करायचे, रोज दारू प्यायचे, आम्हाला मारायचे, आईसोबत रोज भांडणं करायचे. जे मी पाहिलं तेच शिकलो, म्हणून मी पण माझ्या कुटुंबासोबत तसंच वागणार. राहुलचं उत्तर ऐकून सेक्रेटरीने नीरजला प्रश्न विचारला, नीरज तूही त्याच कुटुंबातला मुलगा आहेस, पण तू प्रत्येक काम एकदम शांततेत करतोस, स्वतःच्या कुटुंबाला आनंदी ठेवतोस, तसंच इतरांशी सभ्यतेने वागतोस, कधीच कुणाशी भांडण वगैरे करत नाहीस. एकाच घरातल्या तुम्हा दोघा भावांमध्ये एवढा फरक कसा काय? हा? सेक्रेटरींच्या प्रश्नावर नीरज गंभीरपणे उत्तरला, मीही सगळं माझ्या वडिलांकडूनच शिकलोय सर. मीही लहानपणी माझ्या वडिलांना दारू पिऊन मारहाण करताना पाहिलंय, पण मी हेही पाहिलं की त्यांच्या पिण्यामुळे नेहमी घरात सगळे चिंतेत असायचे. आमच्या घरात कधीही सुखशांती नांदली नाही, म्हणून मी हा पण केला की मी आयुष्यात कोणतीही नशा करणार नाही आणि आपल्या कुटुंबाला नेहमीच आनंदात ठेवी. दोघांची उत्तरं ऐकून सेक्रेटरींच्या लक्षात आलं की दोघा भावांचे प्रेरणास्त्रोत त्यांचे वडीलच आहेत. पण एकीकडे राहुलने वडिलांच्या वाईट सवयी जवळ केल्या आणि स्वतःसोबत स्वतःच्या कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त केलं, तर दुसरीकडे नीरज हे शिकला की वडिलांच्या वाईट सवयी कधीही अंगीकारायच्या नाहीत आणि त्यांच्यासारखं नाही बनायचं. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की एकाच परिस्थितीत नकारात्मक विचार केल्यास आपण आपलं आणि आपल्या कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त करू शकतो, आणि त्याच परिस्थितीत सकारात्मक विचार केल्यास आपण स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबाचं जीवन आनंदमय करू शकतो. निर्णय पूर्णतः स्वतःचा असतो. खुशाली मॅम, या स्टोरीचा अर्थ सांगा ना. अतिशय सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे सगळ्या छोट्या मुलांनी. स्टोरीचा अर्थ इतका सिंपल आणि सोपा आहे की आपण एकाच आई वडिलांची मुलं आहोत, हो की नाही? आपण दोघं तिघं जर भावंड असलो तर एकाच आई वडिलांचे असतो. आई वडील दोघांमध्येही आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये काही ना काही चांगलं आणि काही ना काही वाईट असतंच, पण तरी सुद्धा एखादा माणूस काय परसिव्ह करतो याला आपण मानसशास्त्राच्या भाषेमध्ये परसेप्शन म्हणतो, की माझ्या आयुष्यामध्ये काही चांगलं समोर येणार आहे, काही वाईट समोर येणार आहे, पण एक व्यक्ती म्हणून कुठल्याही वयामध्ये मी काय नेमकं उचलते त्यातलं, आता हे उचलणं म्हणजे परसेप्शन. कधी कधी त्याला आपल्या अनुभवाची जोड सुद्धा असते. म्हणजे एखादा अनुभव वाईट आला तर मग आयुष्यात तोच धरून बसायचं का? तर तसं न करता असा वाईट अनुभव माझ्यामुळे कुणाला येऊ नये, ही झाली विचारसरणी. मुळात एखादं वर्तन, एखादं बिहेवियर आहे. आपण व्हिडिओमध्ये बघितलं की एक जो भाऊ आहे तो दारू पितो, व्यसनी झालेला आहे. मग तो अल्कोहोलिक का झाला? तर त्यांनी काय उचललं? ते इमिटेशन म्हणजे काय? चक्क कॉपी करणं म्हणतो त्याला, की लहानपणापासून काहीतरी बघतो माणूस आणि तसाच वागायला लागतो. पण तसा वागतो म्हणजे त्याच्या वागण्याच्या मागे काही ना काही भावना असतात, इमोशन्स असतात. आलं लक्षात? पण मग इमोशन मानवी ब्रेनमध्ये जन्माला येत नाही, तर इमोशनच्या मुळाशी कुठेतरी एक विचार असतो जो अनकॉन्शियस माइंडमध्ये असतो. त्या विचारातून भावना जन्माला येते, भावनातून पुढचं वर्तन, बिहेवियर. मग माझ्या आयुष्यात एखादा वाईट प्रसंग मी पाहिला, काहीतरी निगेटिव्ह मी पाहिलं, तर ते पाहताना माझ्या मनावर त्याचे पडसाद कसे उमटले? निगेटिव्ह जर उमटत असतील सारखे सारखे तर मी निगेटिव्हच होईन का? तर मी नाही होणार. कारण का? माझ्या मनामध्ये पहिला विचार लगेच काय येईल माहितीये का? की असं माझ्यामुळे नको रे बाबा कधी कुणाला त्रास व्हायला. म्हणजे काय? तर माझा अनुभव, माझी स्वतःची विचारसरणी, माझ्या स्वतःच्या भावना ज्या पद्धतीच्या आहेत त्या पद्धतीचंच आपलं वर्तन असतं. त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी आपण म्हणतो, म्हणायला खूप सोपं आहे की पॉझिटिव्ह विचार करा, पण मध्ये विचार पॉझिटिव्ह कसे होणार? तर त्याच्यासाठी सतत मुळात विचार करावा लागतो. काही ना काही चांगल्या वाईट सगळं सब कुछ देखा जाएगा असं म्हणून नाही चालत. या वयामध्ये लहान सहान गोष्टींचं निरीक्षण करायचं आणि त्याच्यावरती विचार करायचा. कारण कसं असावं यासाठी जसं आपल्याला मार्गदर्शन लागतं की नाही, किंवा आई वडील म्हणतात एखादा मित्र बघा बरं किती छान आहे तुमचा, मस्त अभ्यास करतो, मग कसं असावं हे जसं डोळ्यासमोर हवं तसं आपण कसं असू नये हे सुद्धा डोळ्यासमोर हवं की नाही. म्हणजे काही ना काही निगेटिव्ह समोर आलं तर त्याच्याकडे कानाडोळा करायचा, इग्नोर करायचं की अच्छा मला याच्यातनं हे कळलं की असं असू नये. तुम्ही आता लहान आहात त्याच्यामुळे
संगत नेमकी आपण कोणाशी करावी आणि कोणाशी करू नये हे सुद्धा त्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला तुम्ही चांगल्या गोष्टी आत्मसात कराल त्याच वेळेला तुम्ही चांगले विचार करू शकाल. त्यामुळे आपला मित्र किंवा मैत्रीण निवडताना सुद्धा त्याचे विचार किती चांगले, त्याच्यात कोणते गुण चांगले आहेत हे घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे असं मला वाटते. मॅम, आजकाल खूप कम्युनिकेशन साईट्स आहेत, म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक, आणि आपले आई बाबा म्हणतात की हे आपल्यासाठी चांगले नाही आहेत आणि आपण हट्ट करतो की नाही आम्हाला हे जायचं, कारण की आपले मित्र बोलतात की याच्यात हे आलं त्याच्यात ते आलं. मग आपल्याला अशी उत्सुकता होते की ते पाहावं. आई बाबा म्हणतात ते सही, आपण बोलतो की ते खरं आहे, पण आपल्या मनाला ताब्यात ठेवणं हे आपल्यासाठी खूप मुश्किल असतं त्या टायमी. मग कसं करायचं ते, म्हणजे व्हॉट्सअप चांगला आहे की वाईट आहे? व्हॉट्सअप काय किंवा फेसबुक काय हे सगळं चांगलं वाईट आपल्यावरतीच अवलंबून आहे, हो की नाही. त्याच्या आहारी गेल्यानंतर एखादी गोष्ट वाईट आहे. मग मी तर म्हणेन आहारी जाण्यासाठी कुठलीही सवय वाईट असू शकते. एखादा मुलगा अगदी 24 तास दांडी मारून जर प्लेग्राऊंडवर खेळत असेल तर ते सुद्धा त्याचं व्यसन होऊ शकतं. मग त्याला व्यसन आपण कधी म्हणतो, जेव्हा आपल्या मनावरचं नियंत्रण सुटतं. सगळं करावं थोडंसं. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीच्या आहारी न जाणं हे महत्त्वाचं आहे. आणि कम्युनिकेशनचं माध्यम आहे की नाही. मग तुम्ही नुसते व्हॉट्सअपवरती एकमेकांशी गप्पा मारत राहिलात तर समोरासमोर येऊन एकमेकांना भेटण्याची गंमत तुम्हाला घेता येत नाही. त्याच्यापेक्षा आपल्या मित्राला असं सांगता येतं की आज मी थोडा वेळ, आज दिवसभर मी चॅटिंग नाही करणार आहे, पण आपण या संडेला भेटूया. त्या भेटीमधनं तुम्हाला जो आनंद मिळेल तो नक्कीच मला नाही वाटत की सोशल नेटवर्किंग किंवा त्या साईट्सवरनं मिळतो. बघा विचार करून. एखादा मुलगा आर्किटेक्चरमध्ये किंवा त्याला त्यात करायचं असेल, पण त्याच्या बेसिक नीड्स त्याला ते जमत नसेल आणि कुठल्या तरी दुसऱ्या फील्डमध्ये किंवा मॅनेजमेंटमध्ये त्याला ते येत असेल सगळं, त्याचे बेसिक्स नीड त्याच्याकडनं पूर्ण होत असतील, पण त्याचे एज्युकेशन वगैरे महाग असेल, मग त्यांनी कुठलं चूज करायचं? बेसिक नीड्स जेव्हा तू म्हणालास ना, तर तेव्हा एकतर आवड निवड इतकंच लहान मुलांना कळतं आणि पैशाच्या दृष्टिकोनातून ते परवडतं की नाही हा प्रश्न आई वडिलांना हाताळू द्यावा. येते लक्षात. प्रत्येक शिक्षण आपल्याकडे काही खूप महागडं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त आनंद मला मिळेल की नाही एवढा विचार जरी केलात तरी ते योग्य आहे. आणि आपण जेव्हा काउन्सिलिंगमध्ये आम्ही जेव्हा सायकोलॉजिकल टेस्ट करतो ॲप्टिट्यूड, तेव्हा त्याच्यात 3-4 वेगवेगळे आस्पेक्ट्स असतात की तुमचा इंटरेस्ट, तू एखादा म्हणतोयस की माझा इंटरेस्ट आहे म्हणजेच तो तुझा पर्सनॅलिटी टाईप असेल असं नाही बेटा. तुला इंटरेस्ट असू शकतो पण तुझं व्यक्तिमत्व त्याला कदाचित मारक असू शकतं. मग हे समजावून सांगणं काउन्सिलरचं काम आहे की तुला इंटरेस्ट आहे पण तुझ्याकडे ती क्षमता नाही आहे, किंवा तुला इंटरेस्टही आहे तुझ्याकडे क्षमताही आहे, तरी पण एखाद्या तुझ्याच व्यक्तिमत्वाचा एखादा पैलू असा आहे जो त्याला प्रॉब्लेमॅटिक असू शकतो. हे सगळं आपल्याला असेसमेंटमधून समजून घेता येतं. आपले आई वडील सांगत असतात की तू डॉक्टर बन हे म्हण, आणि आपल्या मनात म्हणजे जे आपला जो छंद असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणाला ॲक्टिंग आवडते, तर मग अशा वेळी आपण आई वडिलांचं ऐकावं का आपल्या मनात जो छंद आहे त्याचं म्हणजे आपण हे करावं? मुळात आई वडील आपल्या छंदाच्या अगेन्स्ट असतीलच असं काही नाहीये, असं गृहीत धरून चालू नका. म्हणजे काउन्सिलिंगमध्ये मी आई वडिलांना सांगते की छंद जोपासू द्या, पण 2 वेगळ्या वाटा आणि त्याच्यात निवडायचं असं करण्यापेक्षा मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन्हीची सांगड घालायची आणि सगळं करायचं, थोडं करायचं. आपल्या जीवनातले महत्त्वाचे घटक म्हणजे आई वडील, आपले गुरु, तसाच पुढचा घटक म्हणजे आपला मित्र. मग तो कसा निवडायचा? मित्र माझ्या मते मैत्री ही होते. जसं माणूस प्रेमात पडतो तसं मैत्री आपोआप होते. असं काही ठरवून आपण मित्र नाही जोडत, ओके. पण तरी सुद्धा एखाद्या मित्रामध्ये काही चांगल्या गोष्टी असतात, काही वाईट गोष्टी असतात. कुणीच जगामध्ये पूर्ण नाही, आपण स्वतः सुद्धा काही अगदी परफेक्ट नसतो. मग मैत्री जेव्हा होते ना तेव्हा याचा अर्थच असा आहे, आपण एक छान म्हण आहे ना, बर्ड्स ऑफ द सेम फेदर फ्लॉक टुगेदर. आलं लक्षात? म्हणजे काहीतरी साम्य असलेली माणसंच नेहमी एकत्र येतात, त्यांचीच दोस्ती होत जाते. पण मग असं आपल्यामध्ये आणि त्या मित्रामध्ये काहीतरी साम्य आहे. कधी कौटुंबिक बॅकग्राऊंड सेम असतं, आलं लक्षात? कधी कधी आपले छंद सेम असतात, कधी कधी आपला स्वभाव मिळता जुळता असतो, म्हणून आपली मैत्री होते. याहून जास्ती मैत्रीत असतं ते म्हणजे कम्फर्ट झोन. एखाद्या व्यक्तीबरोबर, एखाद्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर आपल्याला खूप कम्फर्टेबल वाटतं, तर तो कम्फर्टेबल वाटणं खूप छान असतं आणि ते राहावं. पण मग कम्फर्ट झोन असताना सुद्धा त्या माणसाचं जर काही खटकत असेल, त्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं, तर त्याला ते खुलेपणाने सांगावं. म्हणजे तो करतोय म्हणून एखादी गोष्ट मी केलीच पाहिजे, याला पिअर प्रेशर म्हणतो आम्ही, की माझा मित्र एखाद्या ठिकाणी चाललाय ना मग आपण ते केलंच पाहिजे.
हे म्हणजे झालं आंधळा विश्वास टाकणं. तर तसं नका करू. आपल्याला आपलं डोकं आहे, आपण विचार करू शकतो. तर स्वतःच्या अगदी जीवाभावाचा मित्र असेल किंवा मैत्रीण असेल, त्याचंही जर नाही आवडलं काही, तर त्याला ते मोकळेपणाने सांगता आलं पाहिजे. तेवढा आत्मविश्वास असायला पाहिजे आणि त्याचं जे काही आवडतं ते नक्की स्वीकारता आलं पाहिजे. तर ती खरी मैत्री आहे की नाही? त्याचा मित्र निवडणं सोपं असतं. मॅम, माझी एक मैत्रीण ती नेहमी माझ्या घरी तयार वगैरे होऊन येते, तर माझ्या आईला तिचं असं आवडत नाही, पण मला माहिती आहे की ती स्वभावाने चांगली आहे. तर हे मी आईबाबांना कसं सांगू की नाही ती चांगली आहे? तुझ्या आई वडिलांच्या मनामध्ये तयार होणं, असं जे तिने आता म्हटलं, नटणं मुरडणं, असं कदाचित तिला म्हणायचं असेल की खूप नटणं मुरडणं करणाऱ्या मुली जनरली आई वडिलांना आवडत नाही. खटकतं म्हणजे की फार काही म्हणजे कारण का मीडियामध्ये काही ना काही बघून मुली त्याच्या आहारी जाऊन अति मेकअप करणं किंवा अति फॅशन करणं आई वडिलांना आवडत नाही. पेक्षा आई वडिलांना ना सतत भीती वाटत असते. मला वाटतं सगळ्या मुलांनी याचा विचार करा की जशी तुमच्या मनात भीती असते तशी आई वडिलांच्याही मनात भीती असतेच की आपलं मूल कशाच्या तरी आहारी जाऊन बिघडणार तर नाही ना. त्याच्यामुळे आई वडिलांना समजावून सांगायचं की तिचं फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं आहे, ती पण आपल्यासारख्या घरामधली मुलगी आहे आणि कुठेतरी तिलाही सांगायला प्रयत्न करायचा की तू इतकं आत्ता काही आपण स्टेजवरती नाही आहोत किंवा आत्ता काही आपण कॅमेरासमोर नाही आहोत, मग इतकं मेकअप करू नको किंवा इतकं नटून थटून येऊ नको, असं दोन्हीचीही सांगड घालण्याचा प्रयत्न करायचा. चला तर आपण अजून एक व्हिडिओ पाहूया. एक दोपहर एक महिला घर से बाहर अपने आंगन में आई तो उसने देखा कि पेड़ के नीचे 3 बुजुर्ग आदमी बैठे हैं. उसने उन्हें पहचानने की कोशिश की पर नाकामयाब रही. ये सोचकर कि तीनों बुजुर्ग भूखे प्यासे होंगे, महिला ने उनसे पूछा, मैंने वैसे तो आपको पहले कभी देखा नहीं है, पर इतनी तेज धूप है, आप लोगों को भूख प्यास लग रही होगी, आप लोग अंदर चलकर कुछ खा लीजिए. महिला की बात सुन पहले एक बुजुर्ग ने उससे पूछा, क्या तुम्हारे पति घर पर हैं? वो तो इस वक्त काम पर गए हैं. तो हम आपके घर नहीं आ सकते. शाम को जब महिला के पति काम से घर लौटे तो उसने पूरी बात अपने पति को बताई. सारी बात सुनने के बाद पति ने तीनों बुजुर्गों को शाम के खाने का निमंत्रण देने को कहा. पति के कहे अनुसार महिला एक बार फिर उस पेड़ के पास पहुंची और उसने उन बुजुर्गों को खाने का निमंत्रण दिया. महिला की बात सुन बीच में बैठे बुजुर्ग बोले, शुक्रिया बेटी, पर हम तीनों एक साथ किसी के भी घर नहीं जाते. पर ऐसा क्यों? देखो बेटी, ये जो मेरी बाईं ओर बैठे हैं इनका नाम दौलत है और जो मेरी दाईं ओर बैठे हैं इनका नाम सफलता और मेरा नाम प्यार है. जैसा कि मैंने तुमसे कहा था कि हम तीनों एक साथ किसी के घर नहीं जाते, अब ये तुम पर निर्भर करता है कि हम तीनों में से तुम किसे अपने घर ले जाना चाहती हो. बुजुर्ग की बात सुन महिला सोच में पड़ गई. उसके लिए निर्णय कर पाना थोड़ा मुश्किल हो गया. उसने सोचा क्यों ना अपने पति की मदद ली जाए. वो भीतर गई और उसने अपने पति को सारी बात बताई. पत्नी की बात सुनने के बाद पति बोले, मुझे लगता है हमें दौलत को अपने घर ले आना चाहिए क्योंकि उसके आते ही हम माला माल हो जाएंगे. नहीं नहीं, मुझे तो लगता है कि हमें सफलता को ले आना चाहिए क्योंकि उसके आते ही हम जिंदगी में वो सब हासिल कर पाएंगे जिसकी हमें इच्छा है. तभी पास ही में बैठी इनकी 10 साल की बेटी बोल पड़ी, मम्मा मम्मा, पर मुझे लगता है कि हमें उस प्यार नाम वाले दादाजी को घर बुलाना चाहिए ताकि हमारा घर खुशियों से भर जाए. बेटी की बात पति पत्नी को जच गई और उन्होंने आंगन में जाकर प्यार नाम के बुजुर्ग से घर के अंदर आने का आग्रह किया. प्यार नाम वाले बुजुर्ग आगे बढ़े पर ये क्या, उनके पीछे पीछे दौलत और सफलता नाम के बुजुर्ग भी घर की ओर चल पड़े. ये देख महिला को आश्चर्य हुआ और उसने बुजुर्ग से पूछा, पर आपने तो कहा था कि आप में से सिर्फ एक ही घर के अंदर आ सकता है, अब आप तीनों? बेटी, मैंने बिल्कुल सही कहा था. अगर तुमने दौलत या सफलता में से किसी एक को चुना होता तो बाकी 2 घर के बाहर ही रह जाते, पर क्योंकि तुमने प्यार को चुना है, सो जहाँ प्यार रहता है वहाँ दौलत और सफलता तो खुद ब खुद चली आती है.
काय वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ पाहून? जीवनामध्ये आपण सर्व फक्त पैशाच्या पाठी जातो किंवा सक्सेसच्या पाठी जातो, पण सर्वांना हे वाटतं की सक्सेस आणि पैशामध्ये जीवन आहे, म्हणजे सर्वांना लाईफ एन्जॉय करायची असते. पण कोण प्रेमाच्या पाठी जात नाही, कारण त्यांना वाटतं की प्रेम काय आहे, प्रेम आजकाल काही नाही आहे. दुनियामध्ये सगळे बोलतात पैसा असेल तर माणूस कोणाच्याही घरी जातं, आणि युजली हे होतं पण. मोठे मोठे माणसं मोठ्या चांगल्या गाड्या घेऊन फिरतात, पण जे होणारे आम व्यक्ती आहे त्यांच्याकडे हे सर्व नसतं, पण त्यांच्याकडे प्रेम असतं, आपुलकी असते. आणि त्या आपुलकीने ते जी आपुलकी त्यांच्याकडे असते ती मोस्टली मोठ्या लोकांकडे नसते. त्यांच्याकडे सर्व असतं, ऐश्वर्याराम सर्व असतं, पण आपुलकी मात्र त्यांच्याकडे असतेही, काहींकडे असते, पण काहींकडे घमंड पण असतो. या प्रकारे असं पण दाखवू शकतो आपण. पैसा किंवा यश या दोन्हीचं एक वेगळंच गणित आहे की ते लहान वयात नाही कळत. प्रत्येकाला काय वाटतं की आपल्याला खूप मोठं व्हायचंय, आणि जेव्हा माणूस म्हणतो की मला खूप मोठं व्हायचंय तेव्हा एक तर प्रसिद्धी डोक्यात असते, म्हणजे यश डोक्यात असतं, किंवा पैसा. बरोबर. पण प्रेमाचा विचार म्हणजेच काय? तर प्रेम म्हणजे शेवटी काय आहे? आपली जी माणसं आहेत, आपल्या घरामधली माणसं, म्हणजे आपले आई वडील आहेत, भावंड आहेत, आपलं मित्रमंडळ आहेत, या सगळ्यांकडून आपल्याला जे मिळतं किंवा आपल्याकडून सगळ्यांना जे अपेक्षित असतं ते प्रेम. पण मला तर असं वाटतं की प्रेम फक्त एवढाच मर्यादित अर्थ नाही सांगत. प्रेम तुम्ही असं काही म्हटलंय का की जे आपले नाही आहेत त्यांच्यावरती करू नये? मी तर असं म्हणेन की प्रेम तर कोणावरही करावं, आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसावरती प्रेम करावं, आणि नकळत तेच तुम्हाला मोठं करतं. कारण इथे तुमचा आयुष्याकडे बघण्याचा अप्रोच महत्वाचा आहे. कसा दृष्टिकोन आहे तुझा हे जास्ती महत्वाचं असतं. पैसा मिळवणं आयुष्यामध्ये सोपं आहे की कठीण आहे हे एका वयामध्ये आपल्याला हळूहळू कळतंच, पण त्याच्या आहारी जायला नको. पुन्हा एकदा तेच की इथेही योग्य निवड कशी करायची? तर आपण जर प्रेमाने प्रत्येक माणसाचं केलं, आपण जर नातेसंबंधांना योग्य ते महत्त्व दिलं, तर आपोआपच सगळी सपोर्ट सिस्टीम आपल्यापाशी तयार होते. म्हणजे नकळतच तुम्हाला जे अल्टिमेटली काही मिळवायचं आहे त्याच्यासाठी तुमची सपोर्ट सिस्टीम तयार झाली, आणि मग त्यांच्या सहकार्याने तुम्हाला पैसा मिळवणं, तुम्हाला करिअर करणं, तुम्हाला यश मिळवणं हे जास्ती सोपं जातं. पण अचानक यश आणि पैसा मिळाला की असं म्हणतात ना की सोबत्यांनी माणसं दुरावतात. का दुरावतात? कारण तुम्हाला असं वाटलं की वा मी तर लहान वयामध्ये सगळं मिळवून घेतलं, मग आता मला काही कोणाची गरज नाही आहे. तर प्रेम ही गोष्ट अशी आहे की ती गरजेसाठी करायची असते असं नाही, आणि गरज म्हणून विचार केला तर आपल्या प्रत्येकाची प्रेमा इतकी मोठी दुसरी कुठली गरज नसते. पण हे समजायला प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागतो. तर तो वेळ नाही लागणार हे आत्तापासून बघा, लहानपणापासून विचार करा की प्रेम मला मिळालं, मी जर प्रेम खूप केलं तर माझी सपोर्ट सिस्टीम खूप छान तयार होईल, आणि या सपोर्ट सिस्टीममुळेच मी पुढे आयुष्यात यशस्वी होईन. आपण पैशाने कोणतीही वस्तू विकत घेऊ शकतो, पण आपण पैशाने नाती किंवा आपली बांधिलकी विकत घेऊ शकत नाही. ती फक्त आपल्याला प्रेमानेच मिळू शकतात. अगदी बरोबर आहे. बांधिलकी म्हणजेच काय? तर जबाबदारी आपण स्वतःहून घेतो. ओझं हे लादलं जातं आणि जबाबदारी आपण स्वतःहून घेतो. या दोन्हीमधला फरक ओळखायला शिका, अगदी जगणं मस्त होऊन जाईल. तुम्ही नाती जपायला शिका, कारण आज नाती महत्वाची आहेत. कारण आज आपण बघतो की फार कमी झालेलं आहे लोकांचं एकमेकांकडे जाणं येणं, कारण प्रत्येकजण पैशाच्या मागे धावतोय, यशाच्या मागे धावतोय. त्याच्यामुळे एकमेकांशी नातेसंबंधांशी बोलता सुद्धा त्यांना वेळ काढता येत नाहीत. ही सत्य परिस्थिती आहे. तर तुम्हीच उद्याचे भावी नागरिक होणार आहात, तर तुम्हीच काय आपले नातेसंबंधी सांभाळायचे आहेत, आणि आपला मित्रपरिवार सुद्धा त्याचबरोबरीने जपायचा आहे. पण केव्हा तुम्ही हे कराल? जेव्हा तुमची वाणी चांगली असेल, तुमच्यात प्रेम असेल, प्रेमाची भावना तुमच्यात असेल, त्याच वेळेला तुम्ही हे करू शकाल. सगळ्या मुलांना मला एक छान संदेश द्यायचा आहे की तुम्ही सगळे ज्या वयामध्ये आहात त्या वयामध्ये तुमचा प्रत्येकाचा एक एक रोल मॉडेल असतो. कुणाला तरी आपला टीचर खूप आवडतो, कुणाला तरी एखादं फिल्म स्टार खूप आवडतो. ओके, तर तो रोल मॉडेल जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर त्याचं यश असतं, त्याची कीर्ती असते, त्याचं फेम असतं, त्यांनी मिळवलेला पैसा असतो. त्याच्याऐवजी फक्त रोल मॉडेल तोच ठेवा, पण त्याचा सगळा प्रवास बघा. त्या पॉईंटपर्यंत यशस्वी होताना त्या प्रवासामध्ये त्यांनी काय काय खाचखळगे अनुभवले, त्याला किती त्रास झाला, या सगळ्याकडे लक्ष द्या. म्हणजे त्या रोल मॉडेलसारखं तुम्हालाही खूप मोठं होता येईल. आपली आजची वेळ संपलेली आहे. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या यंग तरंगमध्ये.